नमस्कार मंडळी, आज आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसार जो इथे तुरीचा प्लॉट आलेला आहे तर याचं नेमकं नियोजन कसं केले आहे याची संपूर्ण लाईव्ह मध्ये माहिती शेतकऱ्यांपासून आज आपण घेणार आहोत। तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दादा नमस्कार। नमस्कार। आता महत्त्वाचं म्हणजे आपण तुरीच्या सुरुवातीपासून लागवडीपासून समोर शेतकऱ्यांना माहिती देऊ। आता याची लागवड किती अंतरावर केली आहे दादा आपण? 8 बाय 1 फूट। 8 बाय 1 फूट। सुरुवातीपासून नियोजन, आता नियोजन आपण कशा प्रकारे केलं दादा? लावण केली, सरी वरंबा पद्धत होती आपली। ओके, ते सरी वरंबा ट्रॅक्टरने फाडला अच्छा, आणि त्याच्यावर टोकन पद्धतीने लावण केली, लागवड केली। हा, आणि त्याच्यानंतर लावण केल्यानंतर 21 हा, दिवसानं डीएपी हा, आणि पोटॅश हा, आणि प्लस मायक्रोन्यूटन हा, आणि ह्युमाल गोल्ड पाटील पाटील बायोटेकचं। बायोटेकचं असं ते आम्ही खतामध्ये दिलं। ओके दादा, हे झालं आपलं 21 दिवसात। त्याच्यानंतर दादा आपण काय केलं? त्याच्यानंतर थोडं जोमानं वाढत झाली हा, आणि मग नंतर ड्रिंचिंग केल्या। अच्छा, तर ते अमृत किट नावाचं ड्रिंचिंग किट असते, पाटील बायोटेकचे हा, आहे। तर ते आम्ही ड्रिंचिंग केलं यांना। अच्छा, तर ड्रिंचिंग आपण कोणत्या दिवशी केली? जवळपास खतापासून 8 दिवस सोडून ड्रिंचिंग केलं। अच्छा, म्हणजे लागवडीपासून एका महिन्यात। हा, आणि त्याच्यानंतर अजून आपण काय केलं? त्याच्यानंतर आपण छाटणी केली। छाटणी केली एका हो, महिन्यानंतर। आणि नंतर दादा आपण कुळवाच्या पाळ्या दिल्या आणि हा, पार बांधली पुन्हा डब्बल, अच्छा, आणि चांगली म्हणजे धडधाकट व्हासाठी अच्छा, पुन्हा एक आम्ही खताचं नियोजन केलं। हा, खत दिलं हा, 10-26 हा, आणि प्लस ह्युमाल गोल्ड अच्छा, असं खत दिलं। अच्छा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चांगली भरघोस ब्रँचेस आल्या, अच्छा, फुटवे जास्त निघाले। फुटवे जास्त निघाले। हा, फुटवे आपल्याला आहेच। हो, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं दादा? त्याच्यानंतर आम्ही कापणी केली। हा, कापणी केल्यानंतर लगेच ऑक्सिजन हा, आणि एक पोकलँड हा, असं आम्ही ते फवारणी केली। अच्छा, म्हणजे ऑक्सिजन म्हणजे तुम्हाला जास्त फुटवे निघण्यासाठी, हो, झाडाची चांगली वाढ व्हावी हो, यासाठी, हो, बरोबर। आणि पोकल्यान अळीसाठी। हो, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? त्याच्यानंतर मग आता खडे सुटासाठी हा, म्हणजे शेवड्यावर तुरी आल्या शेवड्यावर, तेव्हा। हा, हा, त्याच्यासाठी आम्ही झकास हा, आणि पोकलँड हा, आणि एक सुपर जीप हा, असं ते औषध घेतलं पाटील बायोटेकचं हा, आणि ते मारलं। ते मारलं। एका याच्यामध्ये बुरशीनाशक टाकलं होतं का आपण? बुरशीनाशक सध्या टाकलं नाही आम्ही। अच्छा। आणि दादा आता हे झालं आपलं खड्यावर, म्हणजे हो, शेवळ्या निघायच्या सुरुवातीला। हो, आता शेवळ्या निघाल्यानंतरचं जर तुमचं नियोजन सांगायचं झालं तर तुम्ही हं. त्याच्यानंतरचं नियोजन काय केलं होतं? त्याच्यानंतर तो पुन्हा एक झकास वापरलं। अच्छा, थोडा फुलं जास्त डोज, निघायसाठी। हो, थोडा डोज वाढवला अच्छा, आणि प्लस पोकलँड हा, असं पण म्हणजे डोज वाढवूनच टाकलं। अच्छा, आणि त्याच्यात पुन्हा 1261, 12 म्हणजे अजून हा, जास्त फुटवे निघण्या, आणि म्हणजे साप फुलं पावडर, निघण्यासाठी साप पावडर, बुरशीनाशक। बुरशीनाशक अच्छा, तर असं शेतकरी टाकलं। मित्रांनो पाहू शकता, अशा प्रकारे शेतकऱ्यांनी जे नियोजन केलं हे आपल्याला सांगत आहे। दादा आपल्याला हे झालं आपलं फुलोरा अवस्थेमध्ये असल्यावर तुरी। आता नंतर आपण जर विचार केला, आज आपण जी याच्यावर फवारणी केलेली आहे दाना भरण्यासाठी, तर ही कोणती केली आहे दादा? याच्यामध्ये पोकलँड घेतलं, हा, अळीनाशक। हो, हा, केसर्च म्हणून दानाभरासाठी घेतलं, पाटील बायोटेकचं। पाटील हा, वाटेचं, आणि अदामाचं जे शामीर असते हा, बुरशीनाशक। बुरशीनाशक हा, टेबेकोनाझोल हा, प्लस कॅप्टन हा, असं औषध घेतलं बुरशीनाशक म्हणून। अच्छा, म्हणजे तुम्ही अळीनाशक घेतलं, हो, केसर्च घेतलं हो, म्हणजे दाना दाना पोकण्यासाठी, भरासाठी आणि बुरशीनाशक घेतलं। बुरशीनाशक हे घेतलं, तीनच घेतले। 3. आणि जे तुम्ही आज फवारणी केली तर याच्यामध्ये आता ज्या केसरचा रिझल्ट आहे हो, तर या दाना भरण्यासाठी खूप जबरदस्त होतो, हे तुम्हाला सांगितलं असेल आपल्या सुनील निंदेकरजी जे वर्धेचे त्यांनीच, आणि त्याच्यानुसार तुम्ही याचे हो, नियोजन हो, केलेलं आहे। सांगितलं। तर दादा आपण जे आता केसर्च मारलं त्या हं, केसरचा फायदा असा होतो की हा, ही जी शेंग आहे हा, तर ही शेंग पटकन परिपक्व होते, म्हणजे जे अच्छा, मुलान पडतात हे हो, हो, मुलान याच्यामुळे पडत पडू, नाही। तर तुम्ही केसरचा उपयोग सुद्धा केला तर हे खूप छान झालं, परंतु तुम्हाला जेव्हा 5 ते 7 दिवसानंतर तुम्ही इथे पाहाल तर तेव्हा फरक तुम्हाला स्वतः जाणवेल। तर आता तुम्ही जे नियोजन केलं पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसार यावर्षी, हं. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की त्यांनी जे हे नियोजन तुम्ही केलं हे वापरायला पाहिजे का? शेतकरी बंधूंनो, हे जे नियोजन केलेलं आहे, माझं 7 एकर तुरीचं जे शेत आहे, त्या शेतामध्ये मी विविध प्रकारच्या तुरीच्या वाणाची लागवड केली। त्याच्यामध्ये काही वाण थोडे चांगले आणि असे काही वाण थोडे कमी असं असते, पण पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार जर आपण वापर केला तर निश्चितच आपण एकरी 15 पोत्याच्या आसपास उत्पादन घेऊ शकतो, अशी मी माझ्या तर्फे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाला ग्वाही देतो। अच्छा, तर बघू शकता शेतकऱ्यांनी आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे की आवरेज सुद्धा सांगितलेला आहे, लागवड सांगितली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला जर काही माहिती लागली तर खाली एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की तुम्हाला कोणत्या पिकाचं नियोजन लागत असेल तर संपूर्ण पिकांचे नियोजन तुम्हाला मिळून जातील, जसं की केळी, टमाटर, खरबूज, तरबूज, पपई, संपूर्ण प्रकारचे नियोजन तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप केल्यावर मिळून जाणार आहे। आता बघू शकता, लाईव्ह मध्ये पाहू शकता, तुरी अक्षरशः वाकलेल्या आहे, पहा तुरी अक्षरशः वाकलेल्या आहे। इकडे पण बघू शकता
तुरी अक्षरशः अशा वाकलेल्या आहे. तर हे संपूर्ण पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे येथे सक्सेस झालेला आहे. संपूर्ण प्लॉट येथे लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे हा पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे आलेला याला माल लागलेला तुम्हाला दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे येथे पाटील बायोटेक तंत्रज्ञान दिलेलं आहे तर त्याच्यानुसार शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये येथे तुरीचं उत्पादन घेण्यासाठी ह्या तुरी येथे आणलेल्या आहे. पाहू शकता खूप चांगला प्रकारे असा माल सुद्धा लागलेला आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन सुद्धा खूप चांगलं होईल असे त्यांना येथे वाटत आहे आणि ते येथे घेणारच, कारण त्या प्रमाणात तूर सुद्धा चांगली आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसार शेती करू शकता. तसेच काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नक्की करा. तर दादा धन्यवाद. धन्यवाद सर.